चमचमीत व स्वादिष्ट पालक पनीरची भाजी। आहा, नमस्कार, अनु चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज माझ्या आईने बनवले आहे पालक पनीरची भाजी। तर व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला मग सुरुवात करूया। इथे घेतले आहे एक पेंडी पालक। पालकची भाजीला स्वच्छ करून घ्यायचे आहे। त्यानंतर भाजीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। आज शेवटचा पेपर होता म्हणून आईने माझ्यासाठी पालक पनीरची भाजी केली होती। पालक पनीरची भाजी मला खूप जास्त आवडते। धुवून झाल्यानंतर आपण पालकच्या भाजीला उकळायला ठेवूया। कढईवर ताट झाकून 5 मिनिटांसाठी पालकला शिजवून घ्यायचं आहे। मग माझ्या आईने इकडे तयारी केली। कांदा वगैरे चिरून घेतलं एकदम बारीक बारीक। त्यानंतर लसूण व आलंचं पेस्ट ही करून घेतलं। मग घेतलं पनीर। त्या पनीरला स्वच्छपैकी धुवून त्याला कट केलं। सर्व साहित्य एकत्र करता करता 5 मिनिटं झाले। पालक एकदम छान प्रकारे शिजून झालेलं आहे। पालकला पाण्यामधून काढून घ्यायचे आहे। पालक काढायचे आहे साईडला आणि थंड पाण्यामध्ये घालून थंड करून घ्यायचे आहे। मग मिक्सरमध्ये शिजवलेले पालक व थोडीशी मिरची घालून बारीक करून घ्यायचे आहे। पुढचं प्रोसेस बघूया। कढईमध्ये 2 चमचा तेल घालायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यात सर्व खडे मसाले घालून घ्यायचे आहे। खडे मसाले तुडतुडून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेले कांदा घालायचे आहे। कांद्याला गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे। कांद्याला गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। त्यानंतर घालायचं आहे आलं व लसूणचं पेस्ट आणि मिक्स करून घ्यायचे आहे। छानपैकी परतून झाल्यानंतर टोमॅटो पेस्ट घालायचे आहे आणि मिक्स करायचे आहे। टोमॅटोचं पेस्ट परतून झाल्यानंतर त्यात मसाले घालायचे आहे। लाल तिखट, काळं तिखट, धने पावडर, हळद आणि पालक पनीर मसाला घालायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे। थोडेसे पाणी घालून परतून घ्यायचं आहे। मसाल्याला तेल सुटल्यानंतर चवीनुसार मीठ घालून परतून घ्यायचं आहे। आता त्या मसाल्यात शिजवून घेतलेलं पालकचं पेस्ट घालायचे आहे। मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून त्या मसाल्यात घालायचे आहे। छानपैकी परतून घ्या। परतून झाल्यानंतर पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहे। भाजीला एकजीव करून घेऊया आणि 2-3 मिनिटांसाठी उकळी येण्यासाठी ठेवूया। 2-3 मिनिट झाले आहे। भाजीला चांगली उकळी आली आहे। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे भाजी। तेल सुटेपर्यंत भाजीवर झाकून शिजवून घेऊया। भाजीला छानपैकी तेल सुटलेलं आहे। भाजीवर थोडंसं कोथिंबीर घालून परतून घेऊया। गॅस बंद करून घ्यायचे आहे आणि सर्व करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपली चमचमीत व स्वादिष्ट पालक पनीरची भाजी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक यू।